नवीन लालपर मध्ये बाटली सुद्धा हालत नाही. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी व्लॉग मध्ये. मी बापू कांबळे. सकाळ सकाळ गाडीजवळ गेलो तर खूपच घाण होती. हे आमचं हेड मेकॅनिक गुरव साहेब त्यांनाचा व्हिडिओ काढत होता. मग काय त्यांचा एक व्हिडिओ काढून दिला. तोपर्यंत आमचे पवार साहेब आले. उतरा खाली सगळ्यांना म्हणले. चेष्टाच विषय होता हो. परत काय नवीन गाडीचा एक फोटो घेतला, व्हिडिओ घेतला आणि चाललो दुटीला जायच्या आधी म्हटलं पोटपूजा झाली पाहिजे. आलो मग इडली वडा खायला. इडली वड्यावर ताव द्यावा म्हणलं. टॉपचा विषय असतो इथला इडली वडा. मग काय मालकाने एक इडली वडा मिक्स दिला, घरघरीत ताव देऊन हाणला. इथला एक वेगळाच विषय आहे. चटणी सांबार सपला की माल घरघरीत आणून भरून देतोय. आलो मग स्टँडवर बसलो तर गाडीची वाट बघत. तोपर्यंत आली गाडी. आज होतं तुळजापूर खाली करायचं. चाललो होतो मग तुळजापूरवरून आलेली गाडी स्वारगेटला खाली करायला. आलो मग भिगवणच्या स्टँडवर तर आमचं काळीच बसलो होतं आज. त्याच्यापाशी गाडी मांडली ना आलो शिवाय हॉटेलवर. घेतलं होतं शाकाहारी ताट. काय करायचं, पोटपूजा केलीच पाहिजे. तिथनं चाललो तर गाडीत एक बाटली ठेवली होती मी. ती बाटली काय हालत नव्हती. परत काढून ठेवली साईडला, कारण की ड्रायव्हर बसतो तिथं. परत आलो मग टपाल यायचं होतं डिव्हिजन ऑफिसला. टपाल देऊन बसलो होतं आयशनमध्ये. तिथनं बसून आलो स्वारगेटच्या बस स्टँडवर. तर स्वारगेटच्या बस स्टँडवर विषय झालता घरगेरीत. त्यामुळे लई शोककळा पसरली होती. स्वारगेटवरनं भरली इंदापूर लोकल असते. तिथनं सगळे स्टॉप घ्यायचे होते. उरळीकांचे जे पॅसेंजर होतं त्यांना उतरलो, थेट चाललो होतो. आलो मग आमची गाडी इंदापूर आगाराची. त्यांना पण नवीन गाडी असल्यामुळे मागं टाकली. आलो मग भिगवणमध्ये गाडी मांडली, थेट इंदापूर गाठलं. इंदापुरात होता स्टँडवर दस्तगीर. त्याला घेऊन टू व्हीलरवर चाललो होतो. मग काय रूमच्या खाली लावली टू व्हीलर आणि वरनं जाऊन कपडे बदलून खाली आलो. तर दस्तगीर खालीच बसला होता. म्हणलं चला आता काय तर नियोजन लावू. इंदापूरचं गल्लीबोळ फिरून फिरून आलो. तिथं एका ठिकाणी होतं वडापावचं दुकान. वडापाव समोसा टॉपचा विषय मी होतो. मग पहिल्यांदा 2 समोसा घेतलं आणि घरघरीत ताव देऊन हाणला. गरम गरम समोसा असल्यामुळे घाम फुटूस तर खाल्लं. तिथनं परत वडापाव ताव मारावं म्हणलं. मग काय एक एक वडापाव दोघांनी घेतला. वडापाव ताव देऊन परत इंदापूरचं गल्लीबोळ फिरायला घेतलं. तर तिथं आलो एका गणपती मंदिरापाशी. इंदापूरचा कारभारी. तिथंच गणपती मंदिरासमोर एक कुलपाचं दुकान होतं. रूमचं कुलूप बारीक असल्यामुळे नवीन घेतलं. तिथून आलो मग पाकात चहावर. दस्तगीरला म्हणलं चहा सांग. दोघांनी मग घरघरीत चहावर ताव दिला. दस्तगीरनं सुट्टी दिली नाही. तिथनं आलो रूमच्या खाली तर सांगलीवरनं इंदापूर आलती. जगताप आमचा डबा घेऊन आलता. घरचा डबा हो, रोजच मी होतो. डबा घेऊन आलो रूमला तर बायकून आज बीट धपाट टमाट्याची भाजी आणि मसाला भात दिलता. घरघरीत ताव देऊन हाणला. तर भावानं आपला व्हिडिओ आला तर व्हिडिओला नक्की फॉलो करून जावा. बाय बाय.